नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती प्रक्रिया आता वेगाने राबवली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने या संदर्भात निर्णय घेतल्याने हजारो प्राध्यापकांना यामुळे मोठा फायदा होणार आहे. लवकरच हजारो पदांवर प्राध्यापकांची भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यामुळे नेट सेट पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यामध्ये 31,185 मंजूर पदांपैकी 19,267 पदे भरली आहेत. 11,918 पदे रिक्त आहेत. यापैकी 5,012 पदे भरण्यास वित्त विभागाने परवानगी दिली आहे. यापूर्वीची 494 पदे मिळून असा 5,500 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. महाविद्यालयांच्या न्याक मानांकन प्रक्रियेसाठी स्वतंत्र बजेट तरतूद करण्याची गरज नसून हा खर्च नियमित स्वरूपामध्ये केला जातो अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिलेली आहे. यासाठी केवळ वित्त विभागाची परवानगी आवश्यक असते. या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. राज्यात सध्या उच्च शिक्षणासाठी मंजूर असलेल्या 31,000 पेक्षा अधिक पदांहून जवळपास 11,000वर अधिक पदे रिक्त असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे शिक्षण क्षेत्राच्या कामकाजावर ताण येत असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर भरती करून ही रिक्तता भरून काढण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसेच प्राध्यापक अशा विविध पदांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे रिक्त पदांपैकी बहुतांश पदे ही सहाय्यक प्राध्यापकांच्या श्रेणीत असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे. दरम्यान या भरतीसाठी उमेदवारांकडे नेट सेट किंवा PhD यांसारखी आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे बंधनकारक असणार आहे. निवड प्रक्रिया ऑनलाईन अर्ज, लेखी परीक्षा आणि मुलाखत या टप्प्यांमधून पार पडणार आहे. साधारण जून 2026 पर्यंत प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवलेले आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी मुंबई. धन्यवाद.